UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। गृह खातं मिळालं तरच शिंदे उपमुख्यमंत्री राहणार। शिंदे गृह खात्यावर अडवून बसल्याची सूत्रांची माहिती। गृह खातं न मिळाल्यास शिंदे दुसऱ्याला उपमुख्यमंत्री करण्याची शक्यता। भाजप एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही। गृहमंत्रीपदावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच। महायुतीची बैठक लांबणीवर, काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातील दरे गावात दाखल। पुढील 2 दिवस महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बैठका नाहीत। शिंदे गावाला जाण्याआधी अनेक नेत्यांनी वर्षाभर शिंदेंची भेट घेतली। गोगावले, केसरकर, कीर्तिकर यांच्यासह आव्हाड आणि बच्चू कडू देखील शिंदेंच्या भेटीला। 5 डिसेंबरला आझाद मैदानावर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी। TV9 मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती। लवकरच अधिकृत घोषणा। मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनातील सामानाचं शिफ्टिंग सुरू। मंत्रालयातील दालनं आता नव्या मंत्र्यांच्या प्रतीक्षेत। महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पराभवावर मल्लिकार्जुन खरगे नाराज। एकमेकांविरोधातील वक्तव्यांमुळे निवडणुकीमध्ये पक्षाचं नुकसान झाल्याचं म्हणत पक्षांतर्गत टीकेवरून नाराजी व्यक्त। फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार। देवेंद्र फडणवीसांच्या नावावर महायुतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब। सरकारमध्ये सहभागी व्हावं अशी एकनाथ शिंदेंना विनंती केली। आमच्या विनंतीचा शिंदे विचार करतील। शंभूराज देसाईंची माहिती। सर्वोच्च खुर्ची मिळत नसल्यानं शिंदेंचा चेहरा पडलेला। पक्ष वाचवण्यासाठी शिंदेंकडे उपमुख्यमंत्रीपदाशिवाय दुसरा पर्याय नाही। विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंचा योग्य सन्मान राखला जाईल। शिंदेंचा सन्मान म्हणजे आमचा सन्मान, दीपक केसरकरांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं काम आता संपलंय। त्यांना हवं ते कधीच मिळणार नाही। संजय राऊतांची टीका। शिवसेनेला गृहमंत्रीपद मिळावं, आमदार भरत गोगावलेंची मागणी। यावेळी मंत्री नक्की होणार, गोगावलेंचा दावा। ईव्हीएम मशीन फॉर्मॅट न मारता फेरमतमोजणी करावी। बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांची मागणी। मतमोजणी प्रक्रियेवर ठाकूरांचा आक्षेप। निवडणूक आयोगावर टीका करताना भाई जगतापांची जीभ घसरली। जगताप यांच्याकडून निवडणूक आयोगाला श्वानाची उपमा, तर जगतापांचं बोलणं वाचाळवीरांसारखं। प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।